हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या किचनपासूनच करूया. तर आज मी बनवणार आहे चीज कॉर्न पराठा, जो माझ्या बियांचा खूप खूप जास्त फेवरेट आहे. पण नेमकं असं आहे की त्याची तब्येत थोडीशी खराब आहे, थोडी म्हणजे बरीच खराब आहे, त्याला ताप खूप जास्त आहे. तर त्याचा आवडीचा म्हटलं चला करूया, त्यानिमित्ताने तो खाईलही आणि आपली रेसिपी पण होऊन जाईल. आणि तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर स्वयंपाकाला लागण्या अगोदर मी इथे माझ्या स्वतःसाठी केली होती ग्रीन टी, तर मी तीच घेत होती आणि त्यानंतर लागणार होते मी पराठ्याच्या तयारीला. तर इथे मी घेतली होती नॉर्मल आपली कणिक आणि त्यात टाकलं होतं थोडंसं मीठ आणि पाणी टाकून तिला मळून घ्यायची. नॉर्मल आपण भिजवतो तशी, फक्त मी थोडीशी कडक भिजवली होती, कारण बाकी तयारी होईपर्यंत ती थोडी लूज होऊन जाते. तिला भिजवून मग एका साईडला मी मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर मी घेतलं होतं कोथिंबीर. ही खूप सारी कोथिंबीर घेतली, तिला धुवून घेतली, कारण माती वगैरे असते ती निघून जाते. तिला मी बारीक कट करून घेतली होती. अशी तिला कुटायची असते, पण बारीक कापली की म्हणजे ती लवकर होते आणि चांगली कुटली जाते. तर इथे जे लागणार होतं ते मी घेतलं होतं. मकी, लसूण, हिरवी मिरची, चीज आणि कोथिंबीर. खलबत्त्यामध्ये टाकलं होतं मी मिरची, लसूण, थोडंसं मीठ, म्हणजे ते चांगलं कुटले जातं आणि त्यात कोथिंबीर टाकून मी असं कुटून घेतलं होतं. कोथिंबीर मी नंतर अजून टाकली होती आणि थोडंसं जिरं टाकलं होतं, म्हणजे अजून छान चव लागेल. आणि मग ते असं बारीक कुटून घेतलं. आणि मका जो असतो त्याची आपण जे केसं वगैरे असतात, तर ते आपण हाताने काढले तरी निघत नाही. मग मी असं गॅसवर थोडंसं हलकंसं त्याला जाळून घेते, म्हणजे केसं ते तोंडात आलेले चांगले लागत नाही. मग ते असं जाळून घेते मी. आणि खरं या मक्याला ना म्हणजे सुरीनेच कट करून घ्यायचं आणि नाहीतर मग आपलं ब्लेंडर जार असतं त्याच्यामध्ये थोडंसं असं जाडं मोठं राहू द्यायचं. पण माझ्या मोठ्या मुलाला ते दाणे-दाणे तोंडात आलेले आवडत नाही, म्हणून मग मी मिक्सरमध्ये फिरवलं. पण त्याला ना पाणी खूप जास्त सुटतं आणि मग पराठा लाटायला खूप जास्त त्रास होतो. पण त्याला आवडत नाही, म्हणून मग मला ते करावं लागलं. पण तुम्ही असं नका करू. आणि त्यानंतर मग मी किसणीला मी असं तेल लावून घेते, म्हणजे ती किसणी जास्त खराब होत नाही. आपण चीज वगैरे किसतो त्यावेळेस आणि धुवायलाही त्रास होत नाही. तर इथे मी चीज किसून घेतलं होतं. त्यात टाकलं होतं चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ, मीठ थोडंसंच टाकलं होतं, कारण आपण बाकी याच्यातही टाकलं होतं. आणि मग त्यात आपण जे कुटलेलं होतं तेही त्यात टाकून द्यायचं आणि सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की सर्व आपलं ते फिलिंग जी असते ती मिक्स करून रेडी झाली होती. त्यानंतर आपला जो पराठा असतो तो करायला घ्यायचा होता. तर इथे मी कणिकला थोडंसं मळून घेतलं होतं आणि त्यानंतर मग जी थोडीशी उंडी आपली लाटून घ्यायची, त्यात टाकायची, फिलिंग भरून घ्यायची. म्हणजे आपण जो नॉर्मल पराठा करतो तसा पराठा तसाच लाटायचा आणि आणि एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागतो हा पराठा. आणि माझा जर ब्लॉग आवडत असेल तर प्लीज एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब दुसऱ्याला खूप मोटिवेशन करतं. तर प्लीज एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.